नमस्कार आणि शुभ दुपार. बघू शकता मित्रांनो, काल रक्षाबंधन होती. तर तुम्हाला सांगतो मी, काल काय अडचण असल्यामुळे मी काल व्हिडिओ टाकला नाही. तर तुम्हाला सांगतो, आपल्या बहिणीला वर्षाचे 365 दिवस असतात. तर आपली बहीण 364 दिवस नाही बोलले तरी चालते, पण रक्षाबंधनच्या दिवशी आपण बोललं पाहिजे, आपण गेलं पाहिजे, ताई मला राखी बांध म्हणलं पाहिजे. आणि मला 5 बहिणी आहेत. त्याच्यापैकी 3 बहिणीकडे गेलो होतो मी. एक आहे ते गावात खूप लांब आहे, दुसऱ्या गल्लीमध्ये, आणि दुसरी आहे ते वाळकीवाडीमध्ये आहे, तिसरी आहे ते सत्यगणपतीकडे आहे. तर मी 3 बहिणीच्या आज राख्या बांधून घेतल्या आहेत आणि एक भाषीनं बांधली होती. तर बघा तुम्ही, रक्षाबंधन सण हे खूप पवित्र आहे आणि बहीण भावाचं एक अटूट नातं असते. त्याच्यामुळं आपण बहिणीकडे गेलं पाहिजे आणि राखी बांधून आलं पाहिजे. भले तुमची बहिणीला द्यासारखं काही जास्त नसेल तर तुम्ही जाऊन तरी यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगू शकतो. आज मी ह्या उद्देशानं व्हिडिओ बनवत आहे की रक्षाबंधन निमित्त मी माझ्या 2-3 ताईकडे गेलो होतो आणि हे व्हिडिओ शूट केलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि मग रक्षाबंधन झाली, राखी बांधल्यावर बहीण आपल्याला ओवाळत असते. नंतर ओवाळणी आपण काहीतरी टाकली पाहिजे. बहीण आपल्याला पेढा वगैरे खाऊ घालते. नंतर मग आपण बहिणीचा निरोप घेऊन आपण आपल्या गावाकडे येत असतो. तर मी तुम्हाला सांगतो, आपल्या बहिणीसंग वर्षाचे 365 दिवसापैकी एक दिवस महत्त्वाचा असतो. म्हणून रक्षाबंधन ही बहीण भावासाठी पवित्र ही रक्षाबंधन सण आहे. त्यानिमित्ताने आपण गेलं पाहिजे आणि बहिणीकडून रक्षाबंधनची राखी वगैरे बांधून घेतली पाहिजे. हे तुम्हाला संदेश देतो आणि सांगू शकतो.